नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे। आता घरकुल लाभार्थ्यांना लवकरच अतिरिक्त अनुदान म्हणजे 50,000 रुपये हे दिले जाणार आहे। या संदर्भात GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 4 एप्रिल 2025 म्हणजे कालच हा GR प्रसिद्ध झालेला आहे। त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसरा टप्पा सन 2025 ते 2029 या अंतर्गतच लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात आता राज्य सरकारच्या हिश्श्यामधून 50,000 रुपये अतिरिक्त हे दिले जाणार आहे। या संदर्भात वाढ करण्याबाबत GR हा प्रसिद्ध झालेला आहे। त्याच विषयी मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे, त्यानुसारच राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात जे वास्तव्यात आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न सरकारद्वारे केला जातोय आणि त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे वेगवेगळ्या घरकुल योजना या राबवल्या जात आहेत। या संदर्भात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गतच राज्यातील लाभार्थी व्यक्तींना घरकुल हे दिले जात आहे। यामध्ये या वर्षी राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट हे प्राप्त झालेले आहे। परंतु घरकुल बांधकामाचा खर्च हा जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मागे शिफारस ही केलेली होती। राज्य शासनाच्या शिफारसीला मंजुरी देत आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना अनुदानात वाढ ही दिली जाणार आहे। त्या संदर्भात अनुदानामध्ये वाढ करण्यासाठीच हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याचमध्ये राज्य सरकार पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 यामध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यामधून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यासाठी आता मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यानुसार 50,000 ही जी रक्कम आहे त्यामधील 35,000 रुपये एवढे अनुदान घरकुल बांधकामासाठी, तर उर्वरित 15,000 रुपयाचे अनुदान आहे ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमधून लाभार्थ्यांच्या घरावर सोलार बसवण्यासाठी हे दिले जाणार आहेत। परंतु जे लाभार्थी त्यांच्या घरावर सोलार बसवणार नाहीत अशा लाभार्थ्यांना सदरील 15,000 रुपये हे जे अनुदान आहे ते देय असणार नाहीये। म्हणजेच तुम्ही जर घरकुलासाठी लाभार्थी असाल आणि तुम्ही जर तुमच्या घरावर सोलार बसवले नाही तर तुम्हाला वाढीव अनुदानापैकी 15,000 रुपये हे दिले जाणार नाहीयेत। या संदर्भात माहिती देणारा हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता अधिकृत स्तरावर ही घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे यावेळी घरकुल लाभार्थ्यांना 1,60,000 रुपयाऐवजी 2,10,000 रुपये हे मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची अशी बातमी ही आलेली आहे। या संदर्भात अधिकृत असा GR हा प्रसिद्ध झालेला आहे। हा जर GR तुम्हाला वाचायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।